हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेचा उदय. या टॉपिकवरचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळेच्या सगळे प्रश्न हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधलेच आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात रयतवारी पद्धत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत लागू केली? कुठली पद्धत? रयतवारी पद्धत. कीवर्ड लक्षात ठेवा, रयतवारी पद्धत. ओके? थॉमस मनरो यांच्या कारकिर्दीत. पुढचा प्रश्न, ब्रिटिश भारतीय महसूल पद्धती कालानुक्रमानुसार लावा. या चार ज्या पद्धती आहेत त्या ब्रिटिश भारतातील महसूल पद्धती आहेत. नंबर 1, बोली पद्धत. सर्वात आधी ही बोली पद्धत होती जी वॉर हेस्टिंगच्या काळात होती. सर्वात जास्त बोली लावणाऱ्यास महसूल अधिकारी बनवलं जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला होती कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धती ही जी आहे 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस बंगाल इथून चालू करण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर आहे रयतवारी पद्धत, जे की आपण आत्ताच पाहिली. रयतवारी 1820 मध्ये थॉमस मनरो मद्रास मुंबई इथनं चालू करण्यात आली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर होती महालवारी पद्धत. ठीक आहे. 1822 ते 1833 लॉर्ड बेंटिक यांनी उत्तर भारतातून चालू केली होती. लॉर्ड विल्यम बेंटिकनी. सतीप्रथेबद्दल पण बरंच काम केलं होतं त्यांनी. पुढचा प्रश्न, जून 1818 नंतर डेक्कन कमिशन विभागात कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश होता? 1818 नंतर डेक्कन कमिशन मध्ये पुणे, नगर आणि खानदेश हे या जिल्ह्यांचा समावेश होता. कधी? 1818 नंतर डेक्कन कमिशनच्या विभाग. 1818 मध्ये पेशवाईच्या अस्तानंतर जिंकलेल्या प्रदेशावर प्रशासकीय पकड मिळवण्यासाठी डेक्कन कमिशन हे पद निर्माण केले गेले. या यात मुख्यत्वे पुणे, अहमदनगर आणि खानदेश याचा समावेश होता. कुठला कुठला? पुणे, अहमदनगर आणि खानदेश. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा अखिल भारतीय राज्यसंघ निर्माण केला होता? नाना फडणवीस यांनी इंग्रजांच्या विरुद्ध कोणत्या सत्ताधीशांचा अखिल भारतीय राज्यसंघ निर्माण केला होता? पर्याय क्रमांक अ आणि ब. मराठा सरकार म्हणजे पेशवाई हैदराबादचा निजाम आणि दुसरे म्हैसूरचा हैदर अली, नागपूरकर भोसले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी म्हणजे जवळपास 1775 ते 1782 मध्ये नाना फडणवीसांनी पेशवे निजाम हैदर अली म्हैसूर आणि भोसले नागपूर यांच्या चतुसंग ब्रिटिश विरोधात उभारला होता. ठीक आहे. कुठे लक्षात असू द्या, मराठा सरकार, हैदराबादचा निजाम आणि म्हैसूरचा हैदर अली, नागपूरकर भोसले. कोणी? नाना फडणवीसांनी. पुढचा प्रश्न आहे, परदेशी भांडवलाची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे असे आपल्या अर्थविषयक निबंधात कोणा लिहिणारे तज्ञ विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. परदेशी भांडवलाची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे असे आपल्या अर्थविषयक निबंधात कोणी लिहिलं? पर्याय क्रमांक ब आणि अ त्या दोघांचं नाव आहे. जॉन स्टुअर्ट मिल आणि अल्फ्रेड मार्शल. पुढचा प्रश्न आहे, 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उद्योग करणारे विभाग. कंबाईन ग्रुप या ऑक्टोबर 22 मध्ये आलेला प्रश्न आहे. ब्रॉइट यांनी केली होती. जॉन ब्रॉइट या ब्रिटिश खासदाराने कापूस व्यापाराच्या सुलभतेसाठी मुंबईला कापूस उत्पादन क्षेत्राची रेल्वेने जोडण्याची मागणी केली होती. लक्षात असू द्या, जॉन ब्राइट. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान विचारण्यात आलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. रामकृष्ण विश्वनाथ यांनी आधुनिक मराठीतील पहिले
शास्त्रीय ग्रंथ लिहिला. न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास खंडनी असे म्हटले. गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाची लेखन केले. रमेशचंद्र दत्त यांनी भारतीय दारिद्र्याचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच मांडला. तर या पर्यायीपैकी योग्य पर्याय पाहिले तर पर्याय क्रमांक अ, पर्याय क्रमांक ब आणि पर्याय क्रमांक क हे योग्य आहेत. रामकृष्ण विश्वनाथ यांनी 1843 मध्ये हिंदुस्थानाची प्राचीन व सांप्रदायिक स्थिती हा ग्रंथ लिहिला. रानडे यांनी शोषणाला म्हणजे ड्रेन गळती खंडनी म्हटले. लक्ष्मी ज्ञान हे गोपाळहरी देशमुख हे बघा गोपाळहरी देशमुख यांना लोकहितवादी पण म्हणत असे यांचे पुस्तक होते. पुढचा प्रश्न पुढील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. एसटीआय मुख्य परीक्षा 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे. अमेरिकेने यादवी युद्ध संपल्यावर महाराष्ट्रात कापसाचे भाव कोसळले. महाराष्ट्रातील दुष्काळातही इंग्रज सरकारने सारा वसुलीची सक्ती केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सावकारांकडून कर्ज वाटावी लागत व ते कर्जबाजारी होत. यापैकी पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक ब याचा परिणाम पर्याय क्रमांक क हा आहे. अमेरिकेचे यादवी युद्ध संपल्यामुळे कापसाची मागणी व भाव कमी झाले. त्यातच दुष्काळ पडला तरी ब्रिटिश सरकारने सारा कमी केला नाही. परिणामी शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकून कर्जबाजारी झाले. याचा परिणाम हे आहे म्हणजे अ ब चा परिणाम क आहे. पुढील प्रश्न इंग्रज सरकार आणि भारतातील राजशाही प्रांतामध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारशी करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हार्कोट बटल. 1927 मध्ये स्थापना झालेल्या बटल समिती उद्देश ब्रिटिश सरकार आणि संस्थाने यांच्यातील संबंध सुधारणे हा होता. यांच्या अध्यक्षतेखाली केली. ठीक आहे. हार्कोट बटल. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता असा प्रश्न आहे. नव्हता लक्षात असू द्या. तर काशीनाथराव वैद्य यांचा संबंध हैदराबाद मुक्ती संग्रामाशी स्टेट काँग्रेस याच्यामध्ये होता. उर्वरित तिघही कोल्हापूरच्या सत्यशोधक किंवा प्रजा परिषद चळवळीशी संबंध होते. पुढचा प्रश्न इसवी सन 1818 नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एलिफंट्सने विविध भागामध्ये अधिकारी नियुक्ती केली होती. ते भाग व अधिकारी यांच्या जोड्या जुळवा. पर्याय क्रमांक 1 खानदेशाची जोडी आहे ही कॅप ब्रिग्ज. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक ब चा आहे 3 थिंकरे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक क पुढेचा आहे पर्याय क्रमांक 2 अँड्री रॉबर्टसन आणि नगरचा आहे पर्याय क्रमांक 1 पॉटिजर. पुढचा प्रश्न खालीलपैकी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कोण होते? मुंबई इलाख्याचे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक ब एलिफंट सर जॉन मल्कन ग्रॅट पॉन्टजर्स. माउंट स्टुअर्ट एलिफंट्स आणि सर जॉन मल्कम हे मुंबईचे गव्हर्नर होते. थॉमस मनरो मद्रासचा गव्हर्नर होता. यांनी श्रेयत्वारी पद्धत आणली बघा. पुढचा प्रश्न जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफंटन यांच्यात कोणता तह झाला? कोण? 1812 ते 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफंटन्स. तर पंढरपूरचा तह झाला. दक्षिणेकडील सरंजामी जहागीरदार आणि पेशवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी एलिफंटन्सने 1812
12 मध्ये पंढरपूरचा तह घडवून आणला. कोणी घडवून आणलं? लक्षात असू द्या एलिफंट टेस्टिंग. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या इमारतीची रचना एफ.डब्ल्यू. स्टीव्हन्सन यांनी केली? 1, 2, ओ, बो, गो आणि ड म्हणजे पूर्ण त्यांनीच केलेली. फेडरियल विल्यम स्टीव्हन्स हे व्हिक्टोरियल गोथिक आर्किटेक्चर तज्ञ होते. त्यांनी सीएसएमटी 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 सह मुंबईतील या सर्व ऐतिहासिक इमारतीची रचना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असं म्हणायचं आहे त्यांना त्याच्यात. ठीक आहे. काय नाव आहे त्यांचं? फेडरियल विल्यम स्टीव्हन्सन. पुढचा प्रश्न पुढील 2 विधाने मुंबई इलाख्याच्या कोणत्या राज्यपालाबद्दल केलेले आहेत? त्याला सातारा खालसा करणे अमान्य होते. त्यांनी साताराच्या पालिका प्रशासनाची सुरुवात केली. बॉटल फेअर हे 1860च्या दशकात मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांनी साताऱ्याला खलासा देण्याच्या विरोध दर्शवला होता. ठीक आहे. बॉटल फेअर. संत ब्ल्यूबिन कोण होते? संत ब्ल्यूबिन येऊन गेलेला क्वेश्चन आहे. नाना फडणवीस यांनी सत्कार केलेले फ्रेंच दूत होते. आणि नाना फडणवीस. नाना फडणवीस बद्दल आता मगाशीच एक क्वेश्चन पाहिला बघा. संत ल्युबिन हा फ्रेंच वकील आणि दूत होते जो इंग्रजांविरुद्ध मदत मिळवण्यासाठी नाना फडणवीसांना भेटायला आला होता. फ्रेंच दूत होता. जोड्या जुळवा. लॉर्ड वेलेस्ली दक्खनच्या सैन्याचे प्रमुख युद्ध दिल्ली काबीज केलं. लॉर्ड वेलेस्ली शिंद्यांवर युद्ध. वेलेस्ली आता आर्थर ते दोन्ही आहेत बघा. ह्याचं नाव काय आहे? दख्खनमधील सैन्याचे प्रमुख होते आर्थर वेलेस्ली. ओके. जनरल लेक दिल्ली यांनी दिल्ली काबीज केली होती आणि भोसले देवळाचा लॉर्ड वेलेस्लीने शिंदेविरुद्ध युद्ध पुकारले. दुसरे इंग्रज मराठा युद्ध होते हे. त्यांचा भाऊ आर्थर वेलेस्ली हा दख्खनच्या सैन्याचा प्रमुख होता. जनरल लेक यांनी उत्तर भारतात दिल्ली काबीज केली तर भोसले नागपूर यांनी 1803 मध्ये देवगावचा तह केला. पुढचा प्रश्न लंडन येथे दी टाइम्सच्या वार्ताहराने लिहिलेले च्या शोधापासून या गोष्टीचा आजच्या भारतात जितका जोरदार आणि महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे तितका आजतगायत कधीही नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखाने निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखेच होते. हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल बोलले आहे? तर हे विजेवर चालणारे तारायंत्र असं याच्याबद्दल हा वार्ताहर बोललेला आहे. लंडनच्या त्या एका वार्ताहर मध्ये प्रसिद्ध करण्यात आलं. 1857च्या उठावात इंग्रजांच्या जलद संदेश वहन करण्यासाठी टेलिग्राफच्या म्हणजे तारायंत्र खूप मोठा फायदा झाला होता, ज्यामुळे उठाव दडपण्यास मदत झाली होती. 1857च्या उठावामध्ये याचा फार मदत झाली होती बघा. नाहीतर ते तेव्हाच गेले असते सोडून. त्याच्यानंतर कशाला इतके वर्ष राहिले असते अजून. मुंबई प्रांताचे 4 विभाग होते व त्या प्रत्येकावर एकेकी महसूल कमिशन्स होते. हे 4 विभाग असे होते. सांगा बरं कसे होते? मुंबई प्रांताचे 4 विभाग. सिंध, उत्तर, मध्य आणि दक्षिण. प्रशासकीय सोयीसाठी मुंबई इलाख्याने हे 4 प्रमुख महसूल विभाग पाडण्यात आले होते. पुढचा प्रश्न 1851 मध्ये बॉम्बे स्पिनिंग अँड व्हीलिंग कंपनी ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? डेट लक्षात असू द्या. 1851 बॉम्बेमध्ये स्पिनिंग अँड व्हीलिंग कंपनी ही पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी चालू केली होती. 1851 प्रत्यक्ष उत्पादन 1800
1854 मध्ये सुरू झालं. म्हणजे 51 मध्ये चालू केली होती, पण उत्पन्न ॲक्चुअलीमध्ये 1854 मध्ये सुरू झाले होते. मध्ये कासवजी नानाथॉय दावर यांनी कासवजी नानाभाई दावर यांनी पहिली कापडी गिरणी चालू केली होती. लक्षात असू द्या. पेशवे काळात चित्रकारासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमाचा उपयोग केला जाई? चित्रकामासाठी पेशवे काळात वरील सर्व कापडी पट, काच, भुजपत्र, लाकडी पट्ट्या ह्या सगळ्या वापरल्या जायच्या चित्रकामासाठी. पेशवे काळात चित्रकला विविध माध्यमातून जोपासली जात असे, ज्यात कापडी पट आणि लाकडी पट्ट्याचाही समावेश असायचा. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील केवळ किल्लेच बांधले नाहीत, तर देवळेही उभारली. मराठ्याच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती? मराठ्याच्या काळात विचारला गेलेला आहे. हेमाडपंथ. मराठा कालखंडातील मंदिर स्थापत्य शैलीवर जुन्या हेमाडपंथी शैलीचा मोठा प्रभाव दिसून येतो. खालीलपैकी कोणत्या करारामुळे ब्रिटिशांनी पेशव्याची सत्ता खिळखिळ झाली? वसईचा तह, पंढरपूरचा तह आणि पुणे करार हे 3 मेन रिझन आहेत. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे ब्रिटिश पेशव्यांची सत्ता? वसईचा तह 1802 तैनाती फौजा स्वीकारली. पंढरपूरच्या तहाने 1812 जहागीरदार याने आपण आत्ताच मागे बघितलं पंढरपूरचा तहाबद्दल. जहागीरदार पेशव्यापासून तोडले गेले आणि पुणे करार 1817 पेशव्यांनी मराठा संघाचे नेतृत्व सोडून दिले. थँक यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू.